पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल वसुंधरा आणि रम्या फार्म हाऊसवरती जीवा आणि काव्याच्या विरोधातले पुरावे शोधण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना पुरावे सापडतात सुद्धा. पण इतक्यातच रम्याला कळतं की आता सगळेजण फार्म हाऊसवरतीच येत आहेत. आणि मग हे समजल्यानंतर रम्या खूपच घाबरलेली असते. रम्या वसुंधराला सांगते की आई, आपल्याला लवकर इथून निघायला हवं, ते सगळे इकडंच येत आहेत. आणि इतक्यातच त्या दोघींना खिडकीतून दिसतं की अरे, आपल्या बॅगा तरी खालीच राहिलेत आणि आता आपण लगेच निघू शकणार नाही, तोपर्यंत ते इथं पोहोचतील. आणि म्हणून मग वसुंधरा रम्याला सांगते की तू पटकन जा आणि आपल्या बॅगा वरती घेऊन ये. आणि मग रम्या घाबरतच धावत खाली जाते आणि बॅगा घेऊन वरती येते. इतक्यातच सगळेजण तिथं पोहोचतात. तर खाली गाडीतून उतरल्या उतरल्या जीवा ज्यावेळेला वरती बघतो फार्म हाऊसकडे, त्यावेळेला त्याला दिसतं की अरे, वरची लाईट तरी चालूच आहे. आणि मग जीवा विचार करत असतो की वरच्या खोलीतली लाईट कशी काय चालू आहे. तर रम्याने आणि वसुंधराने पेटीतून जे काही ते पुरावे काढलेले असतात ते सगळं त्या परत पेटीमध्ये भरून ठेवत असतात. दोघीजण खूप घाबरलेली असतात. आणि जीवा वरच्या खोलीमध्ये जात असतो, त्याला काहीतरी शंका आलेली असते. इतक्यातच मग नंदिनी जीवा म्हणून जीवाला हाक मारते आणि मग जीवा जिन्यातूनच आलो म्हणून ओरडतो. तर जीवाच्या आवाजाने मात्र वसुंधरा आणि रम्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. मग आता ह्या दोघी स्वतःला कसं वाचवतील हे आपण येणाऱ्या भागात बघू.